ओके, जर तुम्हाला यूट्यूबवर यायचं आहे आणि तुम्ही ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून यूट्यूबकडे पाहत असाल आणि त्यासाठी तुम्हाला एक बजेट फ्रेंडली मोबाईल पाहिजे ज्याची कॅमेरा क्वालिटी चांगली असेल, सो हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुमचा बऱ्यापैकी डाऊट क्लिअर होऊन जाईल. हा व्हिडिओ काय स्पॉन्सर्ड वगैरे नाही, कारण आपला अजून चॅनल खूप छोटा आहे. सो जो काही रिव्ह्यू असेल तो माझा ऑनेस्ट रिव्ह्यू असणार आहे. सो खूप सारा रिसर्च करून मी फायनली एक फोन बघितला, तो म्हणजे हा बघा S24 FE. फोन कॅमेऱ्याच्या बाबतीत खरंच चांगला आहे की नाही आणि ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून हा तुम्हाला फोन घ्यायला पाहिजे की नाही, सो ह्या बऱ्याचपैकी गोष्टी क्लिअर होऊन जातील. सो आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, आणि त्याआधी एक गोष्ट सांगायची आहे की हा व्हिडिओ पूर्ण रॉ होणार आहे. सो ह्यातला जेवढा फुटेज असेल तो विदाऊट एडिट असेल. सो तुम्हाला आयडिया येईल की ह्याची क्वालिटी कशी आहे. सो आपण स्टार्ट करूया. सो हा मोबाईल ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर तुम्ही बजेटमध्ये घेऊ शकता आणि तुम्हाला चांगली क्वालिटी देऊ शकतो की नाही हे आता आपण पाहूया. सो यामध्ये आपण ह्याच्या टेक्निकल गोष्टींकडे नाही जायचं, आपण फक्त कॅमेरा क्वालिटी पाहणार आहोत. सो यामध्ये बघा 3 कॅमेराज आहेत, वाईड अँगल, मेन आणि टेलिफोटो. तर हे तिन्ही कॅमेरा किती क्वालिटीचे आहेत आणि किती चांगली क्वालिटी तुम्हाला प्रोव्हाइड करतात, तर हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हा मोबाईल मला कितीला मिळाला, सो हे मी व्हिडिओच्या एंडिंगला सांगतो. सो आपण आता व्हिडिओ स्टार्ट करूया. ओके, सो आता आपण कॅमेरा ॲप्लिकेशन ओपन करूया आणि व्हिडिओजमध्ये जाऊया. सो यामध्ये बघा आपल्याला इथे ऑप्शन दिसतील UHD 30, UHD 60. UHD म्हणजे 4K. सो आपण 1080p जाऊच नकोया, फक्त UHD 30 आणि UHD 60 पाहणार आहोत. आणि याच्यात अजून एक ऑप्शन आहे, तो म्हणजे 8Kचा. जर तुम्ही UHD 30 घेतलं तर तुम्हाला यामध्ये सर्व लेन्स यूज करायला भेटतात. इथे बघा 0.6x, 1x आणि इथे लास्टला आहे 3x, म्हणजे वाईड अँगल, मेन कॅमेरा आणि टेलिफोटो कॅमेरा. ह्या सर्व लेन्स आपण यूज करू शकतो. पण जर तुम्ही 4K 60 गेलात तर इथे खाली बघा फक्त 2च ऑप्शन येतात, 1x आणि 2x. म्हणजे जो मेन कॅमेरा आहे तोच फक्त 4K 60 FPS यूज करतो, किंवा फक्त मेन कॅमेऱ्यातूनच तुम्ही 4K 60 FPS वापरू शकता. आणि वाईड अँगल आणि टेलिफोटोला हायेस्ट रेझोल्युशन आहे 4K 30 FPS. तर ही झाल्या टेक्निकल गोष्टी. सो आपण आता याची क्वालिटी पाहूया. सो पहिला आपण स्टार्ट करूया 4K 30 FPS पासून. सो आता आपण डायरेक्ट ह्या मोबाईलवर शिफ्ट होऊया आणि ह्याची आपण क्वालिटी पाहूया. ओके, सो हे आत्ता आपण बघतोय ते हा आहे मेन लेन्स. हा आता आपण पाहतोय ते मेन लेन्स. आणि आता आपण शिफ्ट होतोय ते वाईड अँगलमध्ये. हा बघा, हा मेन, हा वाईड अँगल. सो वाईड अँगलमध्ये तुम्हाला लगेच डिफरन्स दिसला असेल की आपल्याला जास्त फील्ड ऑफ व्ह्यू भेटतोय. सो हा आहे वाईड अँगलचा फील्ड ऑफ व्ह्यू. ते वाईड अँगल नंतर आपण बघूया 1x. सो हा आहे 4K 30 FPS 1x मध्ये. त्याची पण क्वालिटी तुम्ही पाहू शकता. आता ह्या 1x मध्येच आपल्याला अजून एक ऑप्शन भेटतो, तो म्हणजे 2x. हा बघा, हा 1x, हा 2x. आता हा टेलिफोटो लेन्स नाही, हा तर हा मेन कॅमेरालाच डिजिटली झूम करतोय. हा 1x, हा 2x, हा डिजिटली झूम करतोय मेन कॅमेराला. आता इथे बघा आपण थर्ड कॅमेरा पाहूया, तो म्हणजे टेलिफोटो लेन्स. तर आता ह्या मेन कॅमेऱ्यातून जेव्हा टेलिफोटोमध्ये आपण शिफ्ट होऊ तेव्हा आपल्याला शिफ्टिंग समजेल बघा. जेव्हा ही झाली 3x, हा मेन कॅमेरा आणि हा बघा टेलिफोटो कॅमेरा. सो टेलिफोटो कॅमेरा आहे अप टू 10x पर्यंत तुम्ही झूम करू शकता. हा आहे टेलिफोटो कॅमेरा जो 3x झूम आहे. तर तुम्ही 3x ची क्वालिटी पहा. टेलिफोटो कॅमेराचा एक फायदा आहे की तुम्हाला बघा नॅचरल बॅकग्राऊंड ब्लर भेटते. इथे मागच्या साईडला बघा, इथे नॅचरल बॅकग्राऊंड ब्लर भेटते. सो हा टेलिफोटो कॅमेरा तुम्ही अप टू 10x पर्यंत जाऊ शकता. 10x पर्यंत झूम करू शकता त्याला. प्लस त्यासोबतच तुम्ही चालू व्हिडिओमध्ये, हा एक आता सॅमसंगचा फायदा आहे की तुम्ही चालू व्हिडिओमध्ये 0.6x म्हणजे वाईड अँगल ते पूर्ण 10x पर्यंत जाऊ शकता. हे वाईड अँगल, हे 10x.
आणि व्हिडिओ चालू असतानाच तुम्ही आपण शिफ्ट होऊ शकता. आणि आता बघा व्हिडिओ चालूच आहे आणि मी चालू असताना बॅक कॅमेराला शिफ्ट होतो. सो हा फायदा आहे, म्हणजे ॲज अ ट्रॅव्हलर म्हणून तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता. जर कुठल्याही गोष्टीवर तुम्हाला असं पटकन झूम वगैरे करायचं असेल तर तुम्हाला लेन्स चेंज करायची गरज लागत नाही. बाहेर निघून चालू व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. ओके, सो आता आपण शिफ्ट होऊया ते 4K 60 FPS मध्ये. सो आता आपण शिफ्ट झालो 4K 60 FPS मध्ये आणि तुम्हाला आता एकदम स्मूथ दिसेल सर्व. तुम्हाला एकदम स्मूथ व्हिडिओ दिसेल. सो हा आहे त्याचा 4K 60 FPS. आता या 4K 60 FPS मध्ये दोन झूम आहेत, एक 2x आणि 4x. हे बघा, हा 4K 60 FPS 1x नॉर्मल झूम, हा आपण केला 2x आणि हा आहे 4x. सो 4x पर्यंत तुम्हाला चांगली क्वालिटी हा काढून देतोय. हे बघा 4x पण तुम्हाला जसं 1x ला तुम्हाला क्वालिटी भेटते तशी 4x ला पण भेटते. सो 4x पर्यंत हा चांगली क्वालिटी आपल्याला काढून देतो. ओके, सो आत्ता आपण पाहतोय तो ह्याचा फ्रंट कॅमेरा 4K 60 FPS मध्ये. आणि ॲज अ व्लॉगर तुम्ही पाहत असाल तर मला याची फ्रंट कॅमेऱ्याची क्वालिटी सर्वात जास्त आवडली, कारण तुम्हाला हायेस्ट रेझोल्युशन 4K 60 FPS देतं आणि ह्याची क्वालिटी तुम्ही स्वतःच पाहू शकता आणि जज करू शकता की किती चांगली क्वालिटी याच्यात भेटते आपल्याला आणि कलर पण किती रिच भेटतात. सो फ्रंट कॅमेरा तर चांगला आहे आणि बॅक कॅमेरा जो 4K 60 FPS आहे तोही चांगला आहे. फक्त ना वाईड अँगल आणि टेलिफोटोमध्ये 4K 60 FPS हवा होता. पण आता ह्याचा लास्ट कॅमेरा बघूया, म्हणजे लास्ट रिझोल्युशन बघूया, ते म्हणजे आहे 8K 30 FPS. आणि जे रिझोल्युशन आहे 8K 30 FPS ते खरंच तेवढं इम्पॉर्टंट आहे की नाही ते पण आपण पाहूया. सो आता आपण शिफ्ट करतोय 8K मध्ये. ओके, सो दिस इज 8K रिझोल्युशन. आणि 8K मध्ये पण तुम्हाला ऑप्शन आहेत 4x आणि 5x झूम पर्यंत. सो ह्याचा पण 4x बऱ्यापैकी क्वालिटी देतोय. आपण इथे बघूया किती चांगलं क्वालिटी येतोय. ओके, सो मी आता स्वतःला पण शूट करतोय, ते पण 8K मध्ये. सो तुम्ही डायनॅमिक रेंजचा पण अंदाज लावू शकता की 8K मध्ये कशी येते. डायनॅमिक रेंज म्हणजे मी पण प्रॉपर लेटअप येतोय, बॅकग्राऊंड पण क्लिअर येते की बॅकग्राऊंड मध्ये जास्त लाईट येते. सो ह्या गोष्टी तुम्ही याच्यात पाहू शकता. ओके, सो तसं पाहायला गेलं तर मला 4K 60 FPS एकदम वर्थ इट वाटतोय. 8K आहे चांगला, पण 8K जर तुम्ही जास्त वेळ यूज केलात किंवा जास्त टाईम रेकॉर्ड केलात तर तो बऱ्यापैकी स्टोरेज घेतोय, कारण शेवटी 8K क्वालिटी आहे म्हणजे फुटेजची क्वालिटी खूप होते. सो 4K 60 FPS इनफ आहे ब्लॉगिंगसाठी, किंवा तुम्ही कुठली व्हिडिओ बनवत असाल त्यासाठी 4K 60 FPS मला इनफ वाटतं. ओके, सो तुम्हाला एक सर्व कॅमेऱ्याचा रिव्ह्यू पाहून एक अंदाज आला असेल. ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर तुम्हाला एखाद्या बजेटमध्ये फोन हवा असेल तर तुम्ही सॅमसंग S24 FE कडे जाऊ शकता. कारण जेव्हा हा मोबाईल लॉन्च झालेला तेव्हा आय थिंक 60 to 70K म्हणजे 60 ते 70 हजाराची प्राईज असेल. सो आता हा मोबाईल अंडर 30 ऑफरमध्ये जर तुम्ही पाहिलात तर अंडर 30 भेटून जातो आहे, म्हणजे कार्ड ऑफर वगैरे लावून. आणि 128 वेरियंट तुम्हाला अंडर 30K. सो फ्लॅगशिप लेवलचा कॅमेरा तुम्हाला 30 हजाराच्या आत भेटतो आहे. सो ह्याहून काय चांगलं असेल. आणि खरंच याची कॅमेरा क्वालिटी एक नंबर आहे. ॲज अ ट्रॅव्हलर तुम्ही पाहत असाल तर मला हा बेस्ट मोबाईल वाटतो आहे आणि मी पण आता येणाऱ्या ट्रॅव्हलिंग व्हिडिओमध्ये ह्याचा यूज करणारच आहे. ओके, सो हां, तर मी हा मोबाईल घेतलेला 256 GB वेरियंट आणि मला तो 34,000ला पडला. आत्ता थोडा जास्त आहे, 2-3 हजार रुपये जास्त असतील, पण तुम्ही कार्ड लावून ते घेऊ शकता.
सो व्हॅल्यू फॉर मनी आहे मोबाईल. तर ह्याच्याकडे जाऊ शकता, नाहीतर त्या व्यतिरिक्त खूप सारे ऑप्शन आहेत, जी तुमची चॉईस आहे. मी ही व्हिडिओ का बनवली, कारण मी पण खूप सारा रिसर्च केला आणि त्याच्यानंतर हा फोन घेतला आहे. सो तुम्हाला तो रिसर्च नको करायला, तुम्हाला जास्त इझी पडेल, त्यासाठी मी ही व्हिडिओ बनवली. सो आय होप तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडली असेल. आणि पाऊस आला यार, भागो. सो तुम्हाला ह्याच्या रिलेटेड अजून काही व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करू शकता. त्याच्या मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि तुमच्याकडे कुठला मोबाईल आहे ते, तुम्ही आता यूट्यूब चॅनल खोलणार आहात आणि कुठला मोबाईल घ्यायचा विचार केलात, किंवा हा जर कोणाकडे मोबाईल असेल S24 FE तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला अजून काही व्हिडिओ हवे असतील, टेक्निकल नाही, कारण आपण जास्त कॅमेराच्या रिलेटेडच बोलू. सो त्या व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट करा. सो भेटूया कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.